स्मार्टफोनच्या दुनियेत क्रांती आता आपल्या शहरात. पलुसकरांच्या सेवेत सज्ज विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर. आता विवोची सुपरफास्ट टी सिरीज आणि गेमिंगसाठी जबरदस्त आयक्यूचे सर्व लेटेस्ट मॉडेल्स आता आपल्या पलुसमध्ये उपलब्ध. नको बजेटची चिंता, आमच्याकडे फायनान्स सुविधा. तर वाट कसली पाहताय, आजच भेट द्या. देशभूषण शीतल सावळवाडी यांचे विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर, मीनाक्षी चित्रमंदिर जवळ, तासगाव रोड, पलूस. संपर्क 94 21 22 42 54 किंवा 91 72 57 16 27. बुर्ली येथील बंचाप्पा बनातील बाभळी लागल्या वाळू, 30% झाडे नष्ट, कारण शोधण्याची निसर्गप्रेमींकडून मागणी. पलूस तालुक्यातील कृष्णाकाठावरील बुर्ली आणि आमनापूरच्या मध्यभागी वसलेले सुमारे 80 एकर विस्तीर्ण गायरान असलेले ऐतिहासिक बंचाप्पा बन सध्या एका मोठ्या संकटात सापडला आहे. विविध प्रकारच्या पक्ष्यांचा एक उत्तम अधिवास म्हणून ओळखले जाणारे हे बन सध्या सामाजिक वनीकरण विभागाच्या अखत्यारीत आहे. या विस्तीर्ण परिसरात बाभळीच्या झाडांची संख्या खूप मोठी असून हा भाग वनराईने नटलेला आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी बाभळीची झाडे अतिशय झपाट्याने वाळत असल्याचं धक्कादायक चित्र समोर येत आहे. सद्यस्थितीत या परिसरातील तब्बल 30% बाभळी वाळले असून या हिरव्यागार परिसराला वाळलेल्या झाडांचे ग्रहण लागले आहे. नेमक्या कशामुळे या बाभळी मोठ्या प्रमाणात वाळत आहेत याचे कारण शोधणं अत्यंत गरजेचं बनलंय. ही झाडे पाण्याच्या अभावामुळे वाळत आहेत की झाडांना एखादा अज्ञात रोग जडला आहे, याबाबत सखोल अभ्यास होणं गरजेचं आहे. या झाडांना खोडकिडा लागला आहे की आणखीन कोणती वेगळी कीड लागली आहे याचे कारण अद्याप समोर आलेलं नाही. त्यामुळे संबंधित यंत्रणेने या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन तज्ज्ञांमार्फत तातडीने अभ्यास करण्याची गरज निर्माण झाली आहे. पक्षी व जैवविविधतेसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या परिसरातील बाभळीच्या झाडांकडे वेळीच लक्ष दिले नाही तर हा संपूर्ण अधिवास नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे. या गंभीर परिस्थितीकडे स्थानिक प्रशासन, लोकप्रतिनिधी, संबंधित विभागाचे अधिकारी, ग्रामस्थ आणि सामाजिक संस्था या सर्वांनीच तातडीने लक्ष देऊन या निसर्गाचे रक्षण करावे, अशी आग्रही मागणी निसर्गप्रेमी संदीप नाझरे यांनी केली आहे. शेकडो पक्ष्यांसाठी एक उत्तम अधिवास असलेलं हे पलूस तालुक्यातील बुर्ली येथील हे बंचाप्पा बन. सध्या या बनामध्ये असणाऱ्या या ठिकाणी बाभळींची संख्या फार मोठी आहे आणि यातील मोठ्या प्रमाणावर जवळपास 31% बाभळी या वाळून चाललेल्या आहेत. यामागचं कारण शोधणं गरजेचं आहे, कारण ही फार मोठी पर्यावरणाची हानी असल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे. अनेक झाडं उभ्या उभ्या वाळलेली आपल्याला बघायला मिळत आहेत आणि या नेमकी कशानं, म्हणजे ह्या पुढं दुष्काळाचे काही संकेत आहेत का, या झाडांना काही खोडकीड वगैरे असं काय लागलेलं आहे का, असा काय प्रादुर्भाव झाला आहे का, याबाबत संशोधन होणं गरजेचं आहे. आणि हा जो बंचाप्पा बन आहे हा सामाजिक वनीकरण विभागाकडे येतो, तर बंचाप्पा बनाकडं सामाजिक वनीकरण विभागानं लक्ष देणं गरजेचं आहे आणि इथली झाडं का वाळत आहेत याबाबत संशोधन करून ही जी मर होत चाललेली आहे झाडांची ही थांबवणं गरजेचं आहे. अन्यथा या ठिकाणच्या या सगळ्या पर्यावरणाचा ऱ्हास व्हायला वेळ लागणार नाही. तर माझी सामाजिक वनीकरण असेल, पलूस तहसील कार्यालय असेल, त्यानंतर सांगली जिल्हाधिकारी कार्यालय असेल, सर्व आमदार खासदार यांना विनंती आहे की यांनी या बंचाप्पा बनाकडे थोडंफार लक्ष द्यावं आणि इथल्या झाडांना वाचवण्यासाठी प्रयत्न करावा. त्याचबरोबर या परिसरातल्या ज्या काही सामाजिक संस्था असतील त्या सर्व संस्थांना माझी विनंती आहे की त्यांनी या ठिकाणची झाडं आहेत ती खरंच कशामुळे वाळत आहेत यासाठी प्रयत्न करावेत आणि या ठिकाणी पाण्याची काही व्यवस्था या झाडांना करावी लागत असेल तर ती करण्यासाठी प्रयत्न करावा. धन्यवाद.